हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड घेऊ. काव्या तिच्या माहेरी देवी आईजवळ प्रार्थना करत असते आणि बोलते की देवी आई, मी तुझ्याकडे नेहमी नेहमी प्रार्थना नाही करत, पण मी आज पहिल्यांदा तुझ्याकडे प्रार्थना करते. देवी आई, मी आज माझी सासरी चालली आहे. माझा प्रवास सुखाचा होऊ दे आणि माझ्या माहेरच्या लोकांना माझी नंदिनी ताईचा हात माझ्या हाती राहू दे आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर राहू देत म्हणून. तेव्हा काव्या प्रार्थना करत असते आणि बोलत असते की मी लवकरात लवकर माझ्या कार्यामध्ये यशस्वी होईल, माझं प्रेमही मिळवेल आणि माझ्या ताईचा आणि माझ्या बाबांचा आशीर्वादही मिळवेल. तेव्हा काव्य जेव्हा म्हणते माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर राहू दे, तेव्हा नंदिनी आणि तिची बाबा तिच्या पाठीमागेच उभे असतात. नंदिनी बोलते की तुम्ही डोक्यावर हात ठेवा, बाबांना खुणवते. तेव्हा तिचे बाबा काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात. काव्य मागे वळून बघते आणि खूप खुश होते. काव्या बाबांचे पाय पडते. तेव्हा का तेव्हा तिचे बाबा फक्त यशस्वी हो असं बोलून तिथून निघून जातात. तेव्हा काव्या स्माईल करते आणि बोलते, ताई एवढंही खूप आहे पुरेसे माझ्यासाठी. तेव्हा नंदिनीही तिला बोलत असते की यशस्वी हो आणि तुझं प्रेम मिळव आणि देशमुखांची एक मुलगी तरी मोहितींच्या घरात असू दे. तेव्हा काव्य बोलते, एक मुलगी काय ताई, असं नाही. हे बघ, मला जीवाचं माहीत नाही, पण माझ्यासाठी तरी माझी नंदिनी ताई मला त्या घरात हवी आहे आणि हे लवकरच होणार आहे. तेव्हा नंदिनी काव्याची बॅग हातात घ्यायला लागते. तेव्हा काव्य बोलते, नाही ताई, आता माझा भार मलाच उचलू दे. जबाबदारी मोठी आहे ताई, पण काव्य ही लढाई जिंकणारच. तेव्हा ती नंदिनीच्या गळ्यात पडते आणि बोलते सी यू सून आणि तिथून चालली जाते. तेव्हा नंदिनी इकडे मनात बोलत असते की काव्य जातेच आहे याचा आनंदच आहे मला, पण तिथे जीवा आणि काव्याला बघून पार्थ राहू शकतील का? इकडे आशा वसू आणि रम्याच्या खोलीमध्ये झाडू मारत असते. तेव्हा रम्या तिच्या झाडू मारत असताना आशा तिला बोलते की रम्याताई पाय बाजूला करा ना. तेव्हा रम्या त्या झाडूवरच पाय ठेवते. तेव्हा आशा बोलते की रम्याताई असं लक्ष्मीवर पाय ठेवू नये. तेव्हा रम्या आणि वसू तिला दोघी बडबड करत असतात. त्या बोलत असतात की आजकाल ना ही जास्त बडबड करायचे पैसे घेते आणि आजकाल हिचे बोटही खूप चालायला लागले. रील बघत असते ना, रील बघायचेच आपण पैसे देतो. हिच्या नंदिनी ताईचे व्हिडिओ दाखवत होती मानिनीला. तेव्हा रम्या आणि ती तिची खोडी काढत असतात. तेवढ्यात रम्या तेव्हा वसू बोलते की आशा काय म्हणत होतीस ग तू? तुला असं वाटतं ना की पार्थ काव्याला ॲक्सेप्ट करेल आणि काव्य लवकरच या घरात येईल? तेव्हा पार्थ असं कधीच करणार नाही. तेव्हा आशा बोलते की नाही हो ताई, पार्थ दादा खूप चांगले आहेत आणि ते नक्कीच काव्याला घरात घेतील. तेव्हा तेव्हा रम्या चिडते तिच्यावर. तेव्हा वसू तिला थांबवते आणि मागे ओढते. तेव्हा वसू पुढे येते आणि बोलते, काय गं आशा, एक मिनिट जीभ बाहेर काढ. तेव्हा आशा घाबरते. तेव्हा वसू बोलते की अगं बाहेर काढ, चटके नाही देते तुझ्या जिभेला. तेव्हा आशा जीभ बाहेर काढते. तेव्हा वसू बोलते, नाही गं, तीळ नाही आहे हिच्या. नाही असं जिभेवर असं म्हणतात, जिभेवर तीळ असले ना त्यांचं बोलणं खरं होतं. तेवढ्यात आशाचा फोन वाजतो. तेव्हा वसू पटकन तो फोन उचलते आणि बोलते, बघा आतल्या आत घरातल्या घरात मानिनीला इथे फोन करते. तेव्हा रम्या बोलते, काय नाही काय, आपल्याच गॉसिप करत असतील दोघी मिळून. तेव्हा वसू बोलते, फोन उचल आशा आणि स्पीकरवर टाक. तेव्हा आशा घाबरत घाबरत फोन उचलते, स्पीकरवर टाकते. तेव्हा मानिनी बोलते, अगं आशा कुठे आहेस तू? ये पटकन खाली, ओवाळणीचं ताट आणि भाकर तुकडा घेऊन ये लवकर, घरातली लक्ष्मी घरी येते. तेव्हा वसू तिला खुणवते, कोण लक्ष्मी म्हणून. तेव्हा आशा बोलते, कोण लक्ष्मी? तेव्हा मानिनी बोलते की अगं लक्ष्मी दोनच असतात ना, एक देवी लक्ष्मी आणि एक सूनबाई. माझी थोरली सून काव्या घरी परत येते, ती दारात उभी पटकन ये भाकर तुकडा ओवाळण्यासाठी. तेव्हा आशा पटकन फोन ठेवते, तो झाडू तिथेच खाली ठेवते आणि म्हणते, बरं झालं बाई, आणि पटकन जायला लागते. जाता जाता दारात थांबते आणि बोलते, वसूताई, ज्यांच्या जिभेवर तीळ नसते त्यांचंही बोलणं खरं होतं का? तेव्हा आशा हसून हसून तिथून निघून जाते. तेव्हा रम्या आणि वसू तिच्यावर चिडतात. तेव्हा वसू बोलते की काय गं रम्या, ही काव्या खरंच घरी येते की काय राहायला? तेव्हा रम्या चिडते आणि बोलते, मी तिला घरात शिरूच देणार नाही. आणि तणतण करत रम्या जायला लागते आणि त्याच झाडूवर तिचा पाय पडतो आणि रम्याचा पाय मुरगळून रम्या घसरते. तेव्हा रम्या ओरडायला लागते. तेव्हा वसू बोलते, अगं हळूहळू वेदळी कशी, आणि तिला उचलून तिला सोफ्यावर बसवते. तेव्हा वसू बोलते, लक्ष्मीवर पाय ठेवायचं म्हटली नाही आणि घसरली त्याच्यावरूनच. पार्थ दरवाजा ओपन करतो तर दरवाज्यात काव्य असते. पार्थ बघून थक्कच होतो. काव्या स्माईल करत असते आणि इकडे नंदिनीही दरवाजा ओपन करते तर दरवाजात जीवा असतो. जीवा बॅग तोंडासमोर घेऊन उभा असतो. हळूच बॅग खाली करतो आणि बॅग खाली ठेवून नंदिनीसमोर येऊन हसत असतो.
तेव्हा काव्य आतमध्ये येतो तेव्हा काव्य आतमध्ये येते तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा. तेव्हा काव्या बोलते की आता तुम्ही म्हणत असाल की ही का आली, कशी आली? तर मी सांगते आली. मला वाटलं म्हणून मी आली. तेव्हा पार्थ पुन्हा बोलणार. तेव्हा काव्या बोलते की हे बघा, तुम्ही ती बॅग घेते आणि पार्थच्या हातात ठेवते आणि बोलते की बघा, मी आली आहे कारण की रोज मला 11 मिनिटांनी वाजता युनिवर्स सांगत होतं की तुझी विश पूर्ण कर. तर मग मी म्हटलं की माझी विश मी स्वतः जाऊन पूर्ण करावी. मला माझ्या देशमुखांसोबत राहायचं आहे आणि मी आली निघून. तेव्हा काव्या सरळ घरात येते, ओढणी फेकते, अशी ओढणी मागे उडवते, पार्थच्या तोंडावरून ओढणी खाली येते आणि काव्या सरळ निघून जाते. पार्थ बघतच असतो. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो, काय आलोय मी, ओके. अगं ते चहा फुरके मारत पिताना माझ्यासोबत कोणीच नसायचं. तो घरात पसारा, ते कुठल्याही वारी ऑमलेट बनवायचं नाही असं सांगणारं, मला ओरडणारं कोणीच नव्हतं. तर तुझं काय आहे ना, तो तुझा लूक आहे ना, तो लुक्स मी मिस करतोय. आणि मग मी म्हटलो की सरळ जाऊन तुझ्याकडेच यावं. तेव्हा मी म्हटलं, बास झाला आता लपंडाव, आता तूच माझा चांदवा, मीच तुझा मितवा, तूच माझा लपंडाव, तूच माझी लाईफ पार्टनर. ऐक, आणि तू फक्त माझी लाईफ पार्टनर नाही आहेस, लाईफ लाईन आहेस तू माझी. त्यामुळे आता पण आता तू माझ्यावर कितीही रागवले तरी चालेल, पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून घेऊनच जाणार. इकडे काव्या देवघरात येते, देवाच्या पाया पडते. तेवढ्यात ती पार्थला तिरप्या डोळ्याने बघते. पार्थ तिथे येतो आणि बोलतो, हे बघा. तेव्हा काव्या कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभे राहते. काय? तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा काव्याला हसायला येतं. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, तुम्ही असं हसू नका. तेव्हा काव्या बोलते, असं म्हणजे कसं? तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. तेव्हा काय बोलते, बोला ना, असं म्हणजे कसं? माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि बोला. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, तुमच्या डोळ्यात डोळे घालून मी बोलतो. तेव्हा पार्थ पुन्हा तिच्याकडे बघतो आणि चेहरा बाजूला करून घेतो. तेव्हा काव्या बोलते, बोला ना, बोला. तेव्हा काव्या हसते. तेवढ्यात मायनी इकडे विक्रमला घेऊन येते आणि विक्रम बोलतो, अगं कशाला उठवलं, झोपू दे ना मला. तेव्हा मायनी बोलते, अहो बघा कोण आलं ते बघा. तेव्हा विक्रम काव्याकडे बघत असतो. तेव्हा काव्याही बघते, हसते आणि पुढे येते आणि बोलते, प्रणाम बापूजी. तेव्हा विक्रम बोलतो, अरे बाप रे, माझी सुनबाई आली थोरली. तेव्हा जोरजोरात आवाज देतात, आशा, आशा ये इकडे. 1 किलो पेढे, कलाकंद आणि 5 किलो बर्फी वाटून टाक सगळीकडे. तेव्हा आशाही येते आणि बोलते, वाटणार वाटणार. तेव्हा पार्थ बोलतो, ओ बाबा काय चाललंय? तेव्हा विक्रम बोलतो, ए गप्रे. तेव्हा पार्थ शांतच होतो. तेव्हा मानिनी बोलते, काव्याला मटारची उसळ आवडते ना, आपण मटारची उसळ बनवूया. तेव्हा विक्रम बोलतो की अरे मटार नाही, आपण मटांची मटाचं मटणचा रस्सा बनवूया मस्त, काव्याला आवडतो ना. बघ किती बारीक झाली माझी सुनबाई. तेव्हा पार्थ बोलतो, ए बाबा काय चाललंय? तेव्हा विक्रम पुन्हा बोलतोय, गप्रे. तेव्हा मानिनी बोलतोय, आता काव्य आली ना, आपण आता मस्त स्वयंपाक बनवूया. पार्थकडे कोणी लक्षच देत नसतं. तेव्हा मानिनी बोलते, जा रे मटण घेऊन ये. तेव्हा पार्थ बोलतो, नाही नाही, मी मटण वगैरे आवडत नाही, काव्याला मटण आवडत नाही, त्यांना चिकन आवडतं. तेव्हा सगळे बोलतात, ओ. तेव्हा पार्थ बोलतो, ओ काय ओ, मी काय मटण आणणार नाही. तेव्हा विक्रम बोलतो की नाही नाही, तुम्हाला मटण आणायचंच नाही, कारण की आज मटण होणार नाही, चिकनच बनेल. तेव्हा विक्रम, मानिनी आणि अशा तिघं एका सुरात बोलतात, काव्याला मटण आवडत नाही, चिकन आवडतं ना. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा पार्थ विक्रम आणि मानिनीला बोलतो, तुम्ही दोघं आधी हसणं बंद करा. तेव्हा काव्य हसते. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही हे असं हसणं बंद करा. तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते. तेव्हा पार्थ बोलतो, मी तुम्हाला असं इथे या घरात नाही अलाव करू शकत राहायला. तेव्हा काव्या विक्रम आणि मानिनीकडे बघते, हळूच डोळा मारते आणि पार्थकडे बघून बोलते, का ओ धनी? तेव्हा पार्थ बोलतो, हां धनी? तेव्हा विक्रमही बोलतो, धनी? तो मानिनी बोलते, वा वा कारभारणी बाई वा. तेव्हा काव्या बोलते पुन्हा, सांगा ना धनी, तुमची कारभारणी इथे का नाही राहू शकत? तेव्हा पार्थ बोलतो, नाही राहू शकत इथे तुम्ही. तेव्हा काव्या बोलते, का? धनी, तुम्हाला हो म्हणावंच लागेल. तेव्हा पार्थ बोलतो, मला का हो म्हणावे लागेल? तेव्हा इकडे जीवा बोलतो, कारण वचन दिले तू मला वचन दिले. तेव्हा जीवा बोलतो, तू मला घरात यायला नकार देतेस, पण तू वचन दिलं होतं. तेव्हा तेव्हा नंदिनी बोलते, वचन? तेव्हा जीवा बोलतो, विसरलीस? हे बघ, पहिला पगार, बायकोला दिलेली साडी आणि तिला लावलेली लाडी गोडी. तेव्हा जीवा बोलतो, नाही आठवलं? तेव्हा जीवा बोलतो, फ्लॅशबॅक 7 डिसेंबर. तेव्हा जीवा आणि नंदिनीला आठवतं की जीवा नंदिनीला बोललं असतं की मला कुठलीही गोष्ट लागली तर तेव्हा तू मला देशील, तेव्हा नाही म्हणू नको हं. तेव्हा नंदिनी त्याच्या हातात हात घेऊन बोलते की
मी कधीच नाही म्हणणार नाही, हे वचन आहे नंदिनीचं. तेव्हा जेव्हा तिला बोललेला असतो, बघ वचन दिले तू मला, हे मी विसरणार नाही. तेव्हा जेव्हा इकडे बोलतो, आठवलं पुष्पा, चल मग आता. तेव्हा जेव्हा बोलतो, चल आता तुझ्या हाताने माझं ऑप्शन कर आणि मला घरात येऊ दे. तेव्हा नंदिनी दार अडवते आणि बोलते, मी तुम्हाला घरात घेणार नाही. तेव्हा जेव्हा बोलतो, ए नंदिनी, हे बघ तुम्हाला वचन दिलं होतं आणि आता तू वचनाला मुकरतेस आणि तुम्हाला या जीवाला घरात गेलं नाही म्हणतेस. तू या जीवाला वचन दिले आणि नंदिनी शब्दाची पक्की आहे, तू हे वचन कधीच मोडणार नाहीस. तेव्हा नंदिनी बोलते, बरोबर बोलतायत तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते, कारण ते वचन मी आधीच्या जीवाला दिलं होतं. आता मीच जर आधीची नंदिनी नाही राहिली तर मी का ते वचन पाळू. तेव्हा नंदिनी दरवाजा लावायला लागते. तेव्हा जेव्हा बोलतो, अगं ए थांब थांब, दरवाजा तो लोटत असतो. नंदिनी दरवाजा लावत असते. तेवढ्यात नंदिनीची आई बोलते, जावाई बापू. तेव्हा जेव्हा बोलतो, सासूबाई. तेव्हा जेव्हा बोलतो, सासूबाई, तेव्हा नंदिनीची आई बोलते, या जावाई बापू. तेव्हा जेव्हा बोलतो, कशा आहेत तुम्ही, नमस्कार करतो. माझी साली आरुषी कशी आहे, अभ्यास करते ना. तेव्हा नंदिनीची आई बोलते, सगळं छान आहे. तेव्हा जेव्हा बोलतो, मोहितींचं एवढं मोठं घर असताना आपण असं दारात का बोलतोय. तेव्हा नंदिनीची आई बोलते, चला या घरात. तेव्हा जेव्हा बोलतो, चला चला. तेव्हा जेव्हा बोलतो, नंदिनी माझी बॅग तेवढी घेऊन ये. तेव्हा नंदिनी बॅग घ्यायला लागते. तेव्हा पुन्हा तिच्या लक्षात येतं की अरे मी यांची बॅग का घेते. तेव्हा नंदिनी बॅग जोरात आदळते, तिच्या पायालाच लागतं. ती बोलते, अरे यार हे घरात कसे शिरले अहो. तेव्हा पार्थ बोलतो, इकडे मुळात तुम्ही घरात कसे शिरले. तेव्हा काव्या बोलते, दारातून. तेव्हा माणी आणि विक्रम खूप हसत असतात. तेव्हा पार्थ बोलतो, लेम जोक. हे बघा मला जोक आवडत नाही. तेव्हा काव्य बोलते, बट आय लाईक यू. पार्थ शांत होतो. तेव्हा माणी बोलते, आणि आय लाईक यू काव्या, पण आय डोंट लाईक तुला यायला उशीर झाला. तेव्हा मानिनी बोलते की तेव्हा विक्रम बोलतो की काय झालं. तेव्हा मानिनी बोलते की अहो सकाळपासून वाट बघत होती ची. तेव्हा पार्थ शांत होतं. तेव्हा काव्य ही जीभ चावते. तेव्हा पार्थ बोलतो, आई म्हणजे तुला माहिती होतं. तेव्हा मानिनी बोलते, माहिती नाही रे, ते काय नाही, सकाळपासून कावळा कावळा गागत होता ना, मग म्हणतात ना कावळा गागतोय म्हणजे पाहुणे येतात, मग काव्याच असेल ती. तेव्हा पार्थ बोलतो की आई काही काय बोलतेस, कावळा काय काव काव करत होता की काव्य काव्य करत होता. तेव्हा मानी बोलते, असं म्हणतात रे. तेव्हा विक्रम बोलतो, गप्प बस ग, बायकांच्या ना ओटात आणि पोटात काही राहत नाही, आता दे उत्तर. तेव्हा पार्थ बोलतो, मला आईकडून उत्तर नको, यांच्याकडून उत्तर हवंय. तेव्हा पार्थ बोलतो, मी तुम्हाला इथे का राहू देऊ. तेव्हा काव्य जोरात बोलते, सांगते. आणि ती गोल फिरते आणि बोलते, सगळ्यांनी ऐका. आणि पार्थकडे बोट दाखवून बोलते, तुम्ही मला वचन दिलंय. तेव्हा पार्थ बोलतो, कोणतं वचन. तेव्हा काव्य बोलते, अर्ज की आहे. तेव्हा विक्रम मानिनी बोलतात, इर्षाद. तेव्हा काव्य बोलते, कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही. तेव्हा काव्य बोलते, कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट. स्वतःशीच मेमरीचा यांचा तुटत चाललाय कनेक्ट. तेव्हा विक्रम मानिनी बोलतात, वा वा बढिया. तेव्हा पार्थही टाळ्या वाजवतो, वा वा वा. एक मिनिट शांत बसतात का तुम्ही दोघे. आणि काव्याकडे बघून बोलतो, मला आठवत नाही मी तुम्हाला काय वचन दिलंय. तेव्हा काव्य बोलते, अरे तारीख 6 ऑक्टोबर. तेव्हा पार्थ बोलतो, 6 ऑक्टोबर. तेव्हा काव्य बोलते, 6 ऑक्टोबर क्लायंट कांदा भजी. तेव्हा काव्य बोलते, क्लायमॅक्स रिमाइंड. तेव्हा पार्थला आणि काव्याला आठवतं. तेव्हा काव्य बोललेली पार्थ बोलतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तेव्हा काव्य बोलते की मला काय हवंय ते मी नंतर मागेल देशमुख, आधी बाहेर क्लायंट वाट बघताय, भजी देऊया त्यांना. तेव्हा पार्थला ते आठवतं. तेव्हा मानी बोलते, किती हुशार सुने माझी खरंच. तेव्हा विक्रम बोलतो, मग माझ्यावर गेली आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा दिलं असेल मी तुम्हाला वचन, पण प्रॉमिसेस आर. तेव्हा काव्य बोलते, मेड टू बी ब्रोकन, आय नो. हे बघा तुमचे इंग्रजी ते प्रॉमिसेस असतील मोडण्यासाठी, पण वचनं असतात निभवण्यासाठी. तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात पार्थ, मागा हवं ते मागा, आत्ता नाही नंतर मागा. मग माझं हेच मागणं आहे, मला तुम्हाला जिंकण्याची शेवटची संधी द्या पार्थ. तेव्हा काव्य बोलते, प्लीज मला या घरात राहू द्या देशमुख, संपला विषय. तेवढ्यात रम्या आणि वसू येते. रम्या ओरडते, तुला या घरात राहता येणार नाही. आणि सगळे रम्याकडे बघतात. पार्थ काव्याकडे बघतो आणि इथे आजचा एपिसोड संपतो.